बुलेटिनमध्ये स्वागत। आता सकाळच्या 100 बातम्या। सांगोल्यामध्ये गारपिटीचा मुसळधार पाऊस झाला। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं। अचानक वाऱ्यासह गारांच्या पडलेल्या पावसामुळे द्राक्ष, डाळिंब, पेरू या पिकांना फटका बसला। सोलापूर जिल्ह्यातील जुनोनी, तिप्पेहळी, जुजारपूर, करांडेवाडी, गौडवाडी, कोळे आणि बुद्धेहाळ या गावांमध्ये गारांचा पाऊस झाला। विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं। पुणे जिल्ह्यामध्ये सर्वत्र मुसळधार पाऊस झालाय। दौंड तालुक्यामध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस कोसळल्याने हाल बेहाल झाले। अवकाळी पावसामुळे प्रामुख्याने कांद, द्राक्ष बागा आणि पालेभाज्यांना या अवकाळीचा मोठा फटका बसला। या पावसामुळे परिसरात गारवा निर्माण झाला होता, तरी पिकांचं मात्र नुकसान झालं, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला। साताऱ्यातील फलटण तालुक्यामध्ये विजेच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला। या पावसामुळे काढणीला आलेल्या पिकासह फळबागांचंही नुकसान झालं। या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली। बीडच्या नेकनूर, मांजरसुंबा या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस झाला। पावसामुळे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडवर पाणी साचलं। तब्बल अर्धा तास झालेल्या पावसामुळे रब्बी पिकाचं नुकसान झालं। पुण्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे पुणे सातारा महामार्गावर हरिश्चंद्री गावाच्या हद्दीत पाणी साचलं। दरम्यान पुणे सातारा महामार्गावर हरिश्चंद्री गावाच्या हद्दीत उड्डाणपुलाचं काम सुरू असल्याने मुख्य महामार्गावरची वाहतूक दुसऱ्या रस्त्यावरून वळवण्यात आली होती। पुणे जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झाला। भोर तालुक्यातील उंबरे या गावाच्या पावसाच्या सरी बरसल्या। हवामान खात्याकडून पुढील 2 दिवस पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। बारामती तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली। बाबुर्डी, शेरेवाडी गाव या परिसरामध्ये अचानक गारपिटीसह मुसळधार पाऊस झाला। यामुळे गहू, हरभरा, कांदा पिकाचं मोठं नुकसान झालं। शेतकरी आर्थिक चिंतेत सापडला। लातूर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं। गहू, ज्वारी, हरभरा या रब्बी पिकांसोबतच आंबा, टोमॅटो आणि चिकूच्या बागांना सुद्धा फटका बसला। पुढील 2 दिवस वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला। कोल्हापुरामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला। गारपिटीमुळे रब्बी पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। अहिल्यानगर जिल्ह्याच्या राहता तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली। पावसामुळे काढणीला आलेल्या गव्हाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। वादळी वाऱ्यामुळे उभ्या पिकाचं नुकसान झाल्याने शेतकरी चिंतातूर आहे। गोंदिया जिल्ह्याच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। शिरोली महागाव या परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी गारपीट झाली। या पावसामुळे मका पिकाला फटका बसण्याची शक्यता असून धान पिकाला या पावसाचा फायदा होणार आहे। दिल्लीमध्येही मुसळधार पावसाने हजेरी लावली। विविध भागांमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे सर्वसामान्य दिल्लीकरांची तारांबळ उडाली, तर वातावरणामध्ये गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला। साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील गिरवी, धुमाळवाडी या परिसरामध्ये गारपीट झाली। फळबागांचं मोठं नुकसान झालं। विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे काढणीला आलेल्या पिकाचं मोठं नुकसान झालं। नाशिक जिल्ह्याच्या बागलाण, ताहराबाद या भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। या पावसाच्या वेळी जोरदार गारपीट देखील झाली। यामध्ये गहू, कांदा या पिकांचं मोठं नुकसान झालं। अचानक वादळी वारा आणि पाऊस सुरू झाल्यामुळे अनेक दुकानांचं नुकसान झालेलं आहे। धाराशिव, लोहारा या तालुक्यामध्ये झालेल्या गारपिटीने कलिंगडाला मोठा फटका बसलाय। लोहारा खुर्द इथल्या शेतकऱ्याची 2 एकर कलिंगडाची बाग उद्ध्वस्त झाली आहे। दगडाच्या आकाराच्या गारा पडून शेतात काढलेल्या कलिंगडाचे 2 तुकडे झालेले आहेत। धाराशिवमध्ये झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झालाय। पावसामुळे द्राक्ष बाग पूर्ण उद्ध्वस्त झाली। द्राक्षाच्या बागेवरच गारा पडल्याने द्राक्ष गळून पडलेली आहे। डोंबिवली, मुंबई, गिरगाव अशा वेगवेगळ्या ठिकाणी या स्वागत यात्रा होत असतात आणि आता थेट आपण गिरगावामध्ये जाऊया। गिरगावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नववर्ष स्वागत यात्रा साजरी केली जाते आणि तिथे आमचे सहकारी उदय आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। उदय, काय वातावरण, काय उत्साह, सुरुवात झालेली आहे का नववर्ष स्वागत यात्रेला?
माझा सहकारी उदय आत्ता आपल्याला दृश्यांमध्ये दिसतोय, त्याच्यापर्यंत आवाज पोचत नाहीये, पण गिरगावची दृश्य आपण बघितलीत। गिरगावमध्ये सुद्धा उत्साह बघायला मिळतो आहे। वेगवेगळ्या ठिकाणी हा उत्साह आहे आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणी नववर्ष स्वागत यात्रा होत असतात। या स्वागत यात्रांना काही वेळामध्ये सुरुवात होईल आणि तो जो गावामधला एकूणच आपण पाहतोय की कसा गुढीपाडव्याचा स्वागत यात्रा सोहळा आहे। आपण इथे माझ्या मागे पाहू शकतो, एक खूप मोठी सुंदर अशी रांगोळी जी आहे ती काढण्यात आलेली आहे आणि या रांगोळीभोवती सर्वजण आता इथे जमलेले आहेत आणि फोटो काढण्याचा प्रयत्न आणि समोर आपण पाहतोय की अनेक चित्ररथ जे आहेत ते देखील ते साकारण्यात आलेले आहे। स्वामींची खूप मोठी मूर्ती इथे ठेवण्यात आली आहे, त्यापाठोपाठ अनेक चित्ररथ एकापाठोपाठ एक पाहायला मिळतात आणि यंदाचं आपलं गिरगावचं या स्वागत यात्रेचं वैशिष्ट्य म्हणावं तर भक्ती आणि शक्तीचा महाराष्ट्र जो आहे तो संकल्पना इथे राबवण्यात आली आणि ती आपल्याला इथे पाहायला मिळते। एकूण ह्या संपूर्ण स्वागत यात्रेचे जे आयोजक आहेत मुख्य त्यांच्याशी आपण बोलूया। संतोष शिंदे शिवसेनेचे विभाग प्रमुख, कशा प्रकारे एकूण नियोजन असणार आहे, आयोजन असणार आहे आणि चित्ररथ जी आहेत परेड ती कधी सुरू होणार आहे? बरोबर 8 वाजता गुढीचं पूजन होईल आणि पारंपरिक गिरगावचा गुढीपाडवा हा आपल्या सालाप्रमाणे यावर्षी आम्ही मोठ्या जल्लोषात साजरा करतो आहे। ह्या वर्षी आम्ही स्वामींचं मूर्ती या ठिकाणी बनवलेली आहे, खास आकर्षण आहे आणि त्याच्याबरोबरच आम्ही एक संकल्पना जो विषय घेतो तो विषय आहे भक्ती आणि शक्ती महाराष्ट्राची। छत्रपती शिवाजी महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, त्यानंतर आपली जी संत परंपरा आहे ती दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या माध्यमातून करतो की शक्ती आणि भक्तीचा या ठिकाणी संगम होऊन ही यात्रा आपण सुरू करणार आहोत। गुढीची पूजा किती वाजता केली जाईल? बरोबर 8 वाजता गुढीची पूजा करणार। पहिलं रिंगण इथं केलं जाईल? हो, पहिलं रिंगण इथं केलं जाईल आणि मग आपली यात्रेला सुरुवात होईल। तर आपण पाहतो की संतोष शिंदे यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे की याच रांगोळीच्या सभोवती पहिलं रिंगण जे आहे ते होणार आहे आणि पहिल्या रिंगणासोबत इथे ढोल वादन जे आहे ते मोठ्या प्रमाणात केलं जाणार आहे। आपण पाहतोय की मराठमोळ्या एकूण वेशभूषेमध्ये सर्व तरुणाई जी आहे तिथे एकमेटली जाणार आहे आणि एक जल्लोष आणि उत्साहपूर्ण वातावरण जे आहे ते आपल्याला संपूर्ण पाहायला मिळणार आहे। संपूर्ण गिरगावचे रस्ते जर आपण पाहिले तर अतिशय सुंदर अशा घोड्यांनी उभारलेले आपल्याला पाहायला समोर आपण पाहतोय की सुंदर एकापाठोपाठ एक अशा घोड्या ज्या आहेत त्या उभारलेल्या आहेत। एकूण संपूर्ण गिरगाव जे आहे ते नटून थटून जे आहे ते सज्ज झालेले आहे आजच्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी। दरवर्षी आपण पाहतो की गिरगाव म्हणजे एकूण आपण पाहतो की उत्सवांचं माहेरघर म्हटलं जातं आणि या उत्सवांच्या माहेरघरमध्ये आज नवीन वर्षाचं स्वागत पहाटे या सर्व चित्ररथांच्या साह्याने आणि गुढी उभारल्यापासून केलं जाणार आहे। सर्व तरुणाई इथे मराठमोळ्या वेशभूषेमध्ये इथे येतील आणि त्यानंतर बाईक रॅली असेल, ध्वजपथक असेल, ढोल ताशा पथक असेल, असे एकामागोमाग एक सर्व आणि त्याचबरोबर इतर अनेक सामाजिक प्रबोधन करणारे देखील चित्ररथ जे आहे ते या एकूण प्रभात फेरीमध्ये इथे सहभागी होणार आहेत। नक्की धन्यवाद उदय, आपण सविस्तर माहिती दिलीत। पुन्हा एकदा तुझ्याकडे येणारच आहोत आणि गिरगावमधला जो माहोल आहे तो पुन्हा अनुभवायचा आहे। मनसेचा गुढीपाडवा मेळावा दादरमधल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात होणार आहे, त्याच्याविषयीही बोलूया। पण आत्ता पुन्हा एकदा आपण नागपूरची दृश्य बघतोय। नागपूर काय, मुंबईतल्या गिरगावमध्ये काय, पार्ल्यामध्ये काय किंवा डोंबिवलीमध्ये, कल्याणमध्ये, ठाण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी खूप उत्साह असतो, कारण गुढीपाडव्याच्या दिवशी दरवर्षी नववर्ष स्वागत यात्रा या वेगवेगळ्या शहरांमधून निघतात। अनेक सेलिब्रिटी त्यात सहभागी होत असतात, अनेक नेते मंडळी त्यात सहभागी होत असतात। आत्ता जी दृश्य आहेत नागपूरची आहेत। यावेळेला नागपुरात नववर्ष स्वागत यात्रा जी होणार आहे थोड्याच वेळात ती सुरू होईल। तिथे सई ताम्हनकर या सहभागी होणार आहेत आणि सई ताम्हनकर हिच्याशी आमचे प्रतिनिधी उदय यांनी संवाद साधला, तो आपण आता पाहूयात। नवीन वर्षाच्या स्वागताला जी आहे ती सई ताम्हनकर नागपूरला दाखल झालेली आहे आणि आपण पाहतोय की नागपूरमधून निघणाऱ्या या गुढीपाडव्याच्या मिरवणुकीमध्ये सई ताम्हनकर सहभागी झालेली आहे। तिला बघायला इथं नागरिकांना, नागपूरकरांना मोठी गर्दी केलेली आहे। खरं तर नवीन वर्ष साजरं करण्याची आता ही नागपूरकरांना एक नवी परंपरा जी आहे ती चालू केलेली आहे। आपल्यासोबत स्वतः सई ताम्हनकर आहेत। मला सांग, तू नागपूरमध्ये आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करताय, कसं वाटतं एकूण सगळं हे बघून? छान वाटतंय, एवढ्या जनसमुदायाबरोबर मी पहिल्यांदाच नवीन वर्ष साजरं करते। मला खूप एक्साइटमेंट आहे आणि इतक्या दणक्यात नवीन वर्ष सुरू होत आहे याचा आनंद आहे। बरं, नवीन वर्षाचा काय संकल्प केलेला आहे तू? कुठले उद्दिष्ट असणार आहे तुझ्या नवीन वर्ष? संकल्प मी जनरली करत नाही, पण एवढीच अपेक्षा करते की हे वर्ष शांततेचं जाऊ, कारण जगात आता जे चाललंय त्याच्या पार्श्वभूमीवर सगळ्या लोकांना
लवकर शांत होऊ दे, सगळे आपापल्या घरी व्यवस्थित पोहोचू देत, हीच प्रार्थना. नवीन वर्षात काही नवीन तुझ्याकडनं चित्रपट येणार आहे, काही नवीन विषयांवर तू काम करणार आहे? आजच नागराज मंजुळेंच्या वेबसिरीजचा लॉन्च होतोय मुंबईमध्ये आणि ही वेबसिरीज लोकांच्या भेटीला लवकरच येईल. आपण पाहतोय की नवीन वर्षामध्ये जे आहे ते नवीन संकल्प केले जाणार आहेत आणि नवीन चित्रपटांमध्ये देखील काम करणार असल्याची माहिती जी आहे ती आपल्याला इथे दिलेली आहे.